आज 10 जुलै आणि आज जसं आपण पाहतो इथे वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे आणि आज 10 जुलै सन्माननीय क्षितिजी ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने सन्माननीय शेखर भोईर यांनी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे उपस्थित आहेत सगळेजण आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. आज 10 जुलै आमचे युवा नेते बहुजन विकास आघाडीचे माजी युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर यांचा 43वा वाढदिवस आहे आणि या 43व्या वाढदिवसाच्या निमित्त बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व तसेच भालचंद्र हरी भोईर फाउंडेशन जुचंद्र यांच्या वतीने आम्ही क्षितिजदादांच्या एका वर्षाला 100 झाड अशी मिळून 43 वर्षाची 4300 झाडं लावण्याचा संकल्प या आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आयोजित केलेला आहे. तर मग ही संकल्पना ही म्हणजे कशामुळे सुचली आणि कशा पद्धतीने याचं प्लॅनिंग आपण करताय आणि किती दिवसापासून या गोष्टीचं प्लॅनिंग? सगळे आमचे कार्यकर्ते बसलेले एक क्षितिजदादाच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम हाती घ्यायचा, तर बरेचशा अशा संकल्पना आल्या. त्याच्यातून असा विषय आला की पर्यावरणाच्या संतुलनाचा काहीतरी एक मॅसेज लोकांपर्यंत जावा. त्या संकल्पनेतून सर्वांच्या चर्चेने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही ह्या मोठ्या पद्धतीने मोठ्या स्केलवर आयोजित केलेला आहे. योगायोग असा आहे की आत्ताच आपण बघितलं की 4-5 दिवसाअगोदर जी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे हा कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंगचा एक संदेश आहे आणि त्याच्याच ग्लोबल वॉर्मिंगच्या संदेशालाच अनुसरून पर्यावरण संतुलन राखणं हे निसर्गाने आपल्याला एक संदेश दिलेला आहे की तुम्ही पर्यावरणाचं संतुलन राखलं नाही तर अशा पद्धतीनेच पुढे धोके येत राहतील. म्हणून हा योगायोगाने एक संयम जुळून आलेला आहे की 4-5 दिवसाअगोदरच परिस्थिती झाली आणि आम्ही आज हा कार्यक्रम आजच्या दृष्टीने आयोजित केलेला आहे. आजचा जो वाढदिवसाचं औचित्य साधून ज्या पद्धतीने हा कार्यक्रम इथे करण्यात आला आहे आणि जो त्यांनी मानस धरला आहे की 4300 झाडं इथे लावण्याचा जो मानस आहे तो एक प्रशंसनीय आहे. त्याचबरोबर इथे जे जमलेले सर्व जे पदाधिकारी आहेत आणि जे व्यक्ती इथे उपस्थित आहेत त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो आणि आपला जो कार्यक्रम आहे खूप चांगल्या पद्धतीने व्हावा या शुभेच्छा आपल्याला देतो. अजून एक सांगतो की जरी आमचा 4300 झाडं लावण्याचा संकल्प जरी असला पण ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद येत आहे, आम्हाला हाऊसिंग सोसायटीची जी मागणी येत आहे त्याप्रमाणे आम्हाला वाटतं हा 4300चाही आकडा पार होऊन जाणार. निश्चितः जवळपास 5000पर्यंत जाणार. कारण नायगाव वेस्टपासून वसईपासून कामनपासून सर्व ठिकाणी आम्हाला मागणी आलेली आहे की आम्हाला झाडं पुरवण्यात यावी आणि ती आम्ही मागणी या हप्ताभरामध्ये म्हणजे आज पहिला टप्पा सुरुवात केलेला आहे. या आठवड्याभरामध्ये त्या सर्व मागणी आणि सर्व ठिकाणी आम्ही झाडं पोचवण्याचं काम करणार आहेत आणि संगोपनाचा संदेश देणार. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.